संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या VN नाईक या संस्थेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। VN नाईक संस्थेचं एकूण मतदान हे 8400 असून यामध्ये सर्वाधिक मतदान हे सिन्नर येथून 1709, नाशिक मधून 2300, निफाड मधून 1800, नांदगाव येथून 950 तर दिंडोरी मधून 550 आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणी सर्व मिळून एकूण मतदान हे 8400 इतका आकडा आहे। यावर्षी या निवडणुकीत 4 पॅनल उतरले। यामध्ये परिवर्तन पॅनल, प्रगती पॅनल, क्रांतीवीर पॅनल आणि ऊर्जा पॅनल असे 4 पॅनल अंतर्गत उमेदवारांनी या निवडणुकीत भाग घेतलाय। यामध्ये एका पॅनलमध्ये एकूण उमेदवार हे 29 आहेत, त्यामुळे प्रत्येक सदस्याला एकूण 29 मतदान द्यायचं, ज्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यांच्यासह इतर सदस्यांना मतदान करायचं। यंदाची ही लढत चुरशीची दिसत असून माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, कोल्हाजी मामा आव्हाड, तानाजी जायभावे, मनोज बुरकुले यांच्यामध्ये अध्यक्षपदाची लढत आहे। तर सरचिटणीस पदासाठी हेमंत धात्रक, माजी आमदार बाळासाहेब सानप, शिवाजी मानकर, अभिजित दिघोळे यांच्यामध्ये लढत रंगणार आहे। उपाध्यक्षकरता उदय घुगे, PR गीते, कमलेश बोडके, सांगळे जयसिंग यांच्यात सरचिटणीस पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। तर आज सरचिटणीस पदासह इतर उमेदवार उभे आहेत आणि यामध्ये आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदान डोंगरे वसतिगृह या ठिकाणी असलेल्या VN नाईक या संस्थेत होणार आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदार कमी असल्याने या चुरशीच्या लढाईत कोणतं पॅनल नेमकं जिंकून येतं याचा अंदाजही कोणाला लावता येत नाहीये। संपूर्ण नात्यागोत्याचं राजकारण असल्याचं यावेळेस पाहायला मिळालं, त्यामुळे एकच पूर्ण पॅनल निवडून येणं अशक्य आहे असं म्हटलं जात आहे। सकाळी मतदानाच्या वेळी पार्किंग दूर असल्याने देखील काही मतदारांनी यावेळी नाराजी व्यक्त केली, तर 4ही पॅनलचे उमेदवार समोरासमोर मुख्य द्वारावर असल्याने अनेक मतदारांना देखील कोणाला मत द्यावं हे अडचणीचं होत असल्याचं बोललं जात आहे। बऱ्याच वेळा या ठिकाणी उमेदवार आणि मतदारांमध्ये बाचाबाची देखील बघायला मिळाली आहे। सकाळी 12 वाजेपर्यंत साधारण 20% पर्यंत मतदान झालंय आणि मतदानाची प्रक्रिया सुरू होती। याबाबत अधिक माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष जालिंदर ताडगे यांनी दिली आहे। नमस्कार। क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या आजच्या निवडणुकीमध्ये 8417 मतदार आहेत आणि मतदारांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या मतदान प्रक्रियेला लाभतो आहे। आत्तापर्यंत साधारणतः 20% मतदान झालेला असा आमचा अंदाज आहे। आकडे सगळे आपण मागवतो आहे आणि सर्वांनी शिस्तबद्धपणे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान करतायत। उमेदवारांचं पण सहकार्य मिळतं आहे आत्तापर्यंत सगळं। आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार पहिल्या 2 तासात 11.18% मतदान झालेलं होतं। कधीपर्यंत निकाल हाती येईल साधारण? आज मतदानाची प्रक्रिया 5 वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे आणि उद्या सकाळी 8 वाजेपासून सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत मतमोजणीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। साधारणतः सायंकाळी 9 वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत। ही मतमोजणी उद्या होणार असून यामध्ये एकूण 29 उमेदवार असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचा अंदाज आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके।